नमस्कार. मी गजानन चिमणेवार, आवाज आपल्या जनतेचा या न्यूज चॅनलमध्ये. तसं आजचा विषय आहे. आज नांदेड महानगरपालिकेचं इलेक्शन झालं आणि या पूर्ण इलेक्शनचा आज आपण एक आढावा घेण्याकरता आलो. आणि आज आपल्यासोबत आहेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री किशोरजी देशमुख. सर, आज जे झालेले इलेक्शन आहे, या पूर्ण इलेक्शनमध्ये काय नेमकं कसं वातावरण होतं सर? नांदेड महापालिकेची निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीपैकी एक. लोकांनी हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक म्हणजे स्थानिक लोकशाहीचा उत्सव होता आणि लोकांनी उत्साहाने या निवडणुकीमध्ये मतदानाला सहभाग नोंदवला, मोठा प्रतिसाद दिला. खरे तर या निवडणुकीत एक मात्र स्पष्ट झालं की भाजप इथे स्वबळावर सत्तेवर येणार, मोठं बहुमत घेऊन येणार आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर होता. सर, दुसरा एक प्रश्न होता. मागे आता हा इलेक्शनचा रणधुमाळी चालू झाली. या रणधुमाळीमध्ये बरेच काही आरोप प्रत्यारोप झाले, बरेच काही पक्षाच्या अंतर्गत नाराजी झाली, जेणेकरून काहीला तिकीट नाही भेटलं, असे काही लोक नाराज आहेत. यांचा काही फटका मिळेल? मुळात आपल्याला माहिती आहे की केंद्रात मोदी सरकारचं काम, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आणि जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण साहेब व आमचे सर्व सन्माननीय आमदार, आमची संघटना, आमची विचारधारा, आमच्या संघटनेचं संजय भाऊ कोडगे, आमचे खासदार अजित गोपछेडे, आमचे आमदार तुषारजी राठोड, राजेशजी पवार, आमच्या श्रीजयाताई केराम साहेब, आदरणीय